उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवनामध्ये बैठक। उद्धव ठाकरे बैठकीसाठी सेना भवनामध्ये पोहोचलेले आहेत। सत्याचा मोर्चानंतर ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। पदाधिकारी, आमदार, प्रमुख नेते बैठकीसाठी उपस्थित राहिलेले आहेत। आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या बैठकीसंदर्भातले अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊ। पद्मेश, विक्रांत, नक्कीच काल जो सत्याचा मोर्चा झाला त्यानंतर आता उद्धव ठाकरे ऍक्शन मोड मध्ये आलेले आहेत आणि आज त्यांनी शिवसेना भवन येथे 1 वाजता जे पक्षातील जे पदाधिकारी आहेत, उपशाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुख, त्याचबरोबर आमदार आणि खासदार यांची एक बैठक बोलवली आहे आणि आता या मोर्चानंतर आपल्याला पुढची स्टेप काय असणार आहे याचं मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे हे या शिवसेना भवन मध्ये आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर याद्यांसंदर्भात जो घोळ आहे तो कसा दूर करता येईल, दुबार मतदार कसे आपल्याला ओळखता येतील, यासाठी आता ते उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहे। आपण जर पाहिलं तर आता अनेक दिवसांपासून स्वतः शाखा प्रमुख आहेत हे गल्लोगल्ली फिरत होते आणि गल्लोगल्ली फिरून दुबार मतदार कसे आहेत, कुठे आहेत ते शोधून काढत होते। आता यासाठी स्वतः उद्धव ठाकरे देखील आता मैदानावर उतरले, ते देखील आता उपविभाग प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहे की हे मतदार आपण कसे ओळखायचे आणि त्याचबरोबर ह्याच्या आता मोर्चा झाला तर ह्याच्या पुढे काय, कदाचित जे ठाकरेंची सेना ही न्यायालयात देखील जाण्याची शक्यता आपल्याला वर्तवली जाते आणि त्यामुळे आता पुढे उद्धव ठाकरेंची सेना काय करणार हे पाहायला महत्वाचं असणार आहे। आपण पाहिलं ज्या बीएमसीच्या निवडणुका खूप जवळ आल्यात, कदाचित जानेवारी किंवा डिसेंबरमध्ये या निवडणुका लागू शकतात। त्याच्या आधी आपल्याला आपली तयारी देखील करायची आहे, स्थानिक पातळीवरती तयारी करायची आहे। यासाठी देखील आज शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांची देखील बैठक बोलावली आहे। बरं, धन्यवाद पद्मेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।